आता आपण बघत मराठी साहित्याचा जागर। दिल्लीत आजपासून 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके। पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक, मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं। महाराष्ट्राच्याच धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बीज रोवलं गेलं। माझं सौभाग्य आहे, माझ्यासारख्या लाखो लोकांना संघानं देशाची सेवा करण्याची संधी दिली, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मेरा सौभाग्य है कि मेरे जैसे लाखों लोगों को आरएसएस ने देश के लिए जीने की प्रेरणा दी है। मराठीत शूरता, वीरता आणि सौंदर्य अशा या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं सौभाग्य मला मिळालं। साधू संतांनी मराठी भाषेतून समाज प्रबोधन केलं, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। इसी कालखंड में कुछ महीने पहले मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया गया है। दिल्लीत 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू। जवाहरलाल नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या रूपाने एका पंतप्रधानाने उद्घाटन केलं, याचा मला आनंद। मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची, शरद पवारांचे गौरवोद्गार। मराठी मनाने अटकेबार झेंडा फडकवलाय। दिल्ली आणि महाराष्ट्राचं एक नातं आहे, महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, शरद पवारांचं वक्तव्य। दिल्ली आणि महाराष्ट्र यांचे एक नातं आहे। महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मंचावर बसण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना मदत, पिण्यासाठी पाणीही मोदींनी दिलं। दोन्ही नेत्यांमधल्या सौहार्दाचं दर्शन। स्वभाषेचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळतो। आता आमचा मराठी माणूस विचारांनी दिल्ली जिंकणार, देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा इथे काय संबंध अशी चर्चा पण सुरू होते, पण राजकारण आणि साहित्य यांच्यातील संबंध जवळचा आहे, शरद पवारांचं वक्तव्य। मराठी लिखित नाही तर बोलीमधून निर्माण झालेली भाषा, कुठलीही भाषा जोडणारी पाहिजे, तोडणारी नाही। आमचे संत पुरोगामी आहेत, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांचं वक्तव्य।